दूध उत्पादकांचं महाराष्ट्रभर गेली महिनाभर आंदोलन सुरू आहे. कोतुळ या ठिकाणी तब्बल 18 दिवस कोतुळचे शेतकरी बसलेले आहेत. अकोल्यात यापूर्वी सुद्धा उपोषण आणि रास्ता रोको झाले, मात्र त्याची पुरेशी दखल घेऊन सरकारने निर्णय दिला नाही आणि त्यामुळे आज कोतुळ आंदोलनाच्या 18व्या दिवशी सबंध अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची पोरं एकत्र आली आणि त्यांनी जबरदस्त ट्रॅक्टर रॅली काढली. आपण पाहिलं 300-350 ट्रॅक्टर हे अभूतपूर्वरित्या पंजाब पॅटर्नची पुनरावृत्ती करत आज प्रांत कार्यालयावर आले. साधारणपणे 55 किलोमीटरचं अंतर या ट्रॅक्टर्सनी पार केलं आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने परंतु तितक्याच ठामपणाने आपल्या मागण्या मांडल्या. इथे प्रांताधिकारी कार्यालय संगमनेरला असल्यामुळे तिथे शेण ओतून आपला असंतोष व्यक्त केलेला आहे. दुधाच्या धंद्यामध्ये जे सगळं लुटून नेलं त्यातून फक्त शेण शिल्लक राहिलेलं आहे, ते शेण सुद्धा तुम्ही लुटून न्या, अशा प्रकारची भावना आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन व्यक्त केलेली आहे. यावर आंदोलन संपलेलं नाही. आज जे शेतकरी संगमनेर पर्यंत आलेत ते उद्या लोणीला सुद्धा येऊ शकतात, उद्या मंत्रालयात येऊ शकतात. हा इशारा आजच्या आंदोलनाने दिलेला आहे. आमचं ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे. पुणतांब्याची पुनरावृत्ती परत याच अहमदनगरच्या भूमीमध्ये होताना आपल्याला दिसते. मला खात्री आहे की सबंध महाराष्ट्राचे दूध उत्पादक या आंदोलनात उतरतील आणि सरकारला प्रति लिटर 40 रुपयाचा भाव शेतकऱ्यांना देण्यासाठी बाध्य करतील. अनुदानाचे जे सगळे नाटकं आहेत ते बंद करा आणि FRP आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा. 40 रुपयाचा भाव द्या. दुधाचे पशुखाद्याचे जे भाव बेलगामपणाने वाढतायत त्यांना लगाम लावा आणि या लुटारू कंपन्यांचा बंदोबस्त करा. हा अर्थ हाक आजच्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी दिली आहे. हा मोर्चा या ठिकाणी अडवण्यात आला. संगमनेरचं ट्रॅफिक जाम करणं आणि लोकांना त्रास देणं हा आमचा उद्देश नव्हता. खरं तर हा मोर्चा अकोल्यातच अडवण्यात आला होता, परंतु आम्ही ठामपणाने सांगितलं की हा मोर्चा संगमनेरला जाईल आणि मेन रस्त्यावर शेण ओतून आमचा उद्रेक आम्ही व्यक्त करू. आम्ही आमचं आंदोलन पूर्ण केलेलं आहे. आम्ही कधीही अपूर्ण आंदोलन ठेवत नाही. किसान सभेचा लॉंग मार्च साक्षीला आहे, अकोले ते लोणी लॉंग मार्च साक्षीला आहे. शेतकऱ्यांची अकोल्यातली आणि संगमनेरची पोरं ही चळवळीतून तयार झालेली, मागच्या पिढीने संस्कार दिलेली पोरं आहे. त्याच्यामुळे अपूर्ण आंदोलन ठेवलं जाणार नाही. पुढचा पडाव काय असेल आम्ही उद्या परवा शांतपणाने बसू, ठरवू. लोणी किंवा मंत्रालय कोणताही निर्णय होऊ शकतो. शेतकऱ्यांची पोरं तो निर्णय घेईल. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या पोरांचं आहे. आम्ही कुणीही त्याचे नेते नाही आहोत. शेतकऱ्यांच्या पोरांच्या मागे आम्ही सगळेजण उभे आहोत. बैठकीसाठी आपल्याला काल आज कोणी बोलवलं? आता बैठक करण्यामध्ये आम्हाला कोणतंही स्वारस्य राहिलेलं नाही. जे आम्हाला सांगायचं होतं यापूर्वीच्या बैठकांमध्ये शेतकरी पोरांनी आणि विचारवंतांनी सांगून झालेलं आहे. आता निर्णय घ्या. आम्ही वेगळं काही तुम्हाला सुचवण्याची आवश्यकता नाही. 40 रुपये शेतकऱ्याला द्या, बस इतकंच आमचं मागणं आहे. त्याच्यापेक्षा वेगळी चर्चा अपेक्षित नाही. आम्ही कोणत्याही चर्चेला जाणार नाही. आज बजेट सादर झालंय, काय समाधानी आहे? वर्षानुवर्ष बजेट सादर होतं, परंतु शेतीमालाच्या भावासाठी विशेषतः